नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक पुरणपोळी। तर त्यासाठी आपण घेणार आहोत चणा डाळ। चणा डाळ 2 वाटी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। त्यानंतर यामध्ये 2 ग्लास पाणी आणि थोडीशी हळदी घालून याला 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्या। डाळ शिजेपर्यंत आपण पीठ तिंबून घेऊया। 2 ते 3 वाटी गव्हाचे पीठ घ्या। लाटताना तुमची पोळी फुटत असेल त्यासाठी आपण इथे अर्धा वाटी मैदा घेणार आहोत, त्यामुळे आपली पोळी फुटणार नाही। आणि थोडीशी हळद, मीठ आणि तेल घाला। थोडं पाणी घालून तिंबून घ्या। पीठ तिंबून झालं आहे, याला थोडं तेल लावून 15 ते 20 मिनिटे ठेवून द्या। डाळ शिजलेली आहे, यामध्ये गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या। याला चम्मचच्या साहाय्याने हलवून पुरण बनवून घेऊया। आपलं पुरण तयार आहे, याला 5 ते 10 मिनिटे परतवून घेऊया। यामध्ये थोडीशी सोप आणि वेलचीची पावडर टाका। पुरण परतून झालेलं आहे, याला एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर कधी-कधी पीठ चांगलं नसल्यामुळे पोळी फुटते, त्यासाठी या पिठाला थोडेसे ठोंब्याच्या साहाय्याने मऊ करून घेऊया, म्हणजे पोळ्या फुटणार नाहीत आणि चांगल्या येतील। आता थोडासा पिठाचा गोळा घ्या, याला गोल करून यामध्ये पुरण घाला आणि पोळी लाटून घ्या। आता पोळीला भाजून घ्या। तेल लावून घ्या। बाकीच्या पोळ्या पण बनवून घेऊया।
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.